वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी टाटू चावाला तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता मॅच टाईम आहे तर मॅचला चाललो आहे आम्ही डिंगणीमध्ये. तर गाव पॅनल असणार आहे, गाव टू गाव मॅच असणार आहेत. तर मोठी टुर्नामेंट आहे. तर एक गाव एक संघ आपला वाघजाई सरंद. तर मी आता चाललो आहे आपली टीम घेऊन डिंगणीमध्ये. तर सर्व आम्ही एकत्र आलो आहे आता जस्ट. तर आम्ही सर्व जाणार आहोत आता डिंगणीमध्ये. चलो भाई लोक. आमचे किरण दादा आधारस्तंभ आमच्या टीमचे. आणि जेव्हा ते होते टीम सर्व मॅनेजमेंट करायचे. नक्कीच होली मालक इथे टुर्नामेंट व्हायचे तिथे सुद्धा ते आम्हाला सपोर्ट करायचे नक्कीच. तर किरण दादा काय बोलू शकता? आपण आता चाललोय टुर्नामेंट खेळायला डिंगणीमध्ये. तर आपल्या इथून नाही म्हटलं तरी 40 किलोमीटर आहे. तर आपल्या संघासाठी काय बोलू शकता तुम्ही? चांगली गोष्ट आहे. एवढ्या लांब लावायचं म्हटल्यानंतर नक्कीच नक्कीच. नक्कीच तर आपल्या युवा खेळाडूंना काय सांगू शकता तुम्ही? चांगलं खेळायला पाहिजे, चांगली बॅटिंग नक्कीच. करायला पाहिजे. तुम्ही सुद्धा एक काल गाजवलाय नक्कीच क्रिकेट क्षेत्रात. तर या मुलांना सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करताय. खूप मस्त वाटतं आणि गावाचं नाव सुद्धा मोठं होतंय. तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस ओपन अंडरमच्या टुर्नामेंट होत्या तेव्हा आम्ही दोन्ही प्राईज मारली. तुम्हाला तर माहीत जल्लोष झाला एकदम गावामध्ये. कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं. नक्कीच नक्कीच. सो गाय सर्व टीम तयार आहे आता. तर आम्ही आता चाललोय तिकडेच. चलो. एक गाव एक संघ कधीतरी स्वतःच्या गावासाठी खेळून बघा. नक्कीच अभिमानाने विजय होईल आपला नक्कीच. तर सर्व आहेतच. चलो आता डिंगणीत भेटू आपण. तर आता यंदाच्या 2026 झालं त्यामध्ये आम्ही टुर्नामेंट जेवढ्या मारल्या ते कॅश प्राईज होतं ते आम्ही न वाटता आपल्या मंडळात ठेवलं होतं. तसंच आज जिथं जातो तिथं 2000 एंट्री आहे. पण आता पैशाचा आम्ही कधीच विचार केला नाही कारण आपल्या गावासाठी आम्ही प्रत्येक टुर्नामेंट खेळलोय आणि किती वेळा हरलोय आम्ही तरी आम्ही हार मानली नाही कधीच. त्याच्यामुळे आता सुद्धा आम्ही सर्व पैसे काढूनच जातोय. तर आम्ही सर्व एकत्र जमलोय आता पैसे काढतोय. द्या चला पटकन चला. सो भाई लोक फायनली आम्ही निघालोय. क्राऊड एक गाव एक संघ वागताय सरंद. फायनली आम्ही आलोय पंपामध्ये, पेट्रोल पंपामध्ये. सर्व पेट्रोल तर टाकावं लागेल. अंतर पण खूप लांब आहे. सर्व टीम मॅनेजमेंट सर्व टीम आले. फायनली आम्ही आता जवळजवळ पोहोचलो. इथे सामील होतं, पाणी वगैरे घेतलंय मस्त. हा आपला स्टार प्लेअर आकाश लाड आपला स्टार प्लेअर. ऋषी आहे सर्व आहे सर्व. सो फायनली आम्ही टायमात पोहोचलो आणि टुर्नामेंट अजून चालू नाही झाल्यात. थोड्याच वेळात चालू होतील. आपली पोरं पण येतात अजून.
मस्त एकदम राऊंड आहे. डिंगलीमध्ये आजची टुर्नामेंट होणार आहे आणि पहिल्यांदाच एवढा लांब आला आमचा संघ. खूप मस्त वाटतंय. टुर्नामेंट चालू व्हायला तर अजून वेळ आहे. थोडा वेळ जाणार आहे अजून. पण आम्ही पण लवकरच आलो आहे कारण क्रिकेटची आवड आहे तुम्हाला माहिती आहे. आणि आलो तेच मैदानात आलो विकेटवरती. प्रॅक्टिस करतो आहे मी आता. नंबर आला काय थोडी प्रॅक्टिस म्हणते बाय. लय लांब आलो भीती वाटते खरंच. चेहऱ्यावरती बेकार इम्प्रेशन आहे. भीती वाटते. कारण एवढी मोठी टुर्नामेंट आपल्या गावासाठी आणि प्रत्येक खेळाडू आणला इथं आता आज खेळायला. मस्त वाटते पण. एकदम मस्त ग्राउंड आहे आणि ग्राउंड सुद्धा एक नंबर. पण मस्त एकदम. मॅच आता सुरुवात होणार आहे थोड्या वेळात. क्रिकेट क्लब रखा गया अंडर नाइट लीग टूर्नामेंट सीजन पहले का आज का दूसरे दिन आज होने वाले मुकाबले मैं सब टीम से गुजारिश करूंगा जल्दी से जल्दी मैदान के ऊपर आए. लाइव दिखाया जाएगा. तर ही टुर्नामेंट खूपच मोठी आहे आणि ही टुर्नामेंट खेळण्यासाठी आपला अभिराज आलाय मुंबईमधून. सार्थक आहे, ऋषी आहे. एवढ्या लांब आलेत पहिल्यांदाच आणि पहिलीच टुर्नामेंट असेल एवढ्या लांब. मस्त वाटते. आणि मैदान पण बघा एक नंबर आहे. और मैं तरफ से शुक्रिया अदा करूंगा क्योंकि उन्होंने वक्त पे आए और हमारे को साथ दिए. टॉस होता है अक्षर मिलकर के हाथों से एनडी चैलेंजर वर्सेस हमारे का टीम भी इसके लिए उनका मैं अपने टीम को बहुत जगह पे फाइनल मारा है. आप स्ट्राइक के ऊपर हो देखो क्या स्ट्रोक है. लाइव चालू है भाई. मुकाबला सब लोग देख रहे हैं. अप्पा के चाहने वाले संगमेश्वर से देख रहे हैं. फिर से एक बार अप्पा स्ट्राइक के ऊपर. नौ स्ट्राइक पे मनीष. अप्पा 2 गेंदों में 2 चौके. ओ फिर से एक बार बढ़िया गेंद दी. बल्लेबाज को कुछ समझी नहीं. कीपर के दस्तानों में क्या बढ़िया गेंदबाजी. एक तेरी है तो एक मेरी है. देखिए अभी ओहो फिर से एक बार क्या बढ़िया गेंद. 2 डॉट गेंद वक्तरों के रन है. एक तेरी है तो एक मेरी है. गेंदबाज ने भी अपना एक अच्छी गेंदबाजी की. 2 गेंदों में 2 बाउंड्री गए लेकिन उसके बाद 2 गेंद डॉट निकाले. फिर से एक बार स्ट्राइक पे मनीष. एक अच्छे बल्लेबाज है मनीष. देखिए कैसी बल्लेबाजी करते हैं अपने टीम के लिए. फिर से एक बार देखिए रन आउट का मौका हो सकता है. अंपायर का डिसीजन नॉट आउट. फिर से एक बार आज के मेन अंपायर अशफाक मापारी लेग अंपायर. और ये गेंदबाज कौन है. टैटू मार्जम के एक सितारे. इस गेंदबाज ने लेग ब्रेक में बड़े बड़े खिलाड़ी को झुका है. इस गेंदबाज को मैंने पहले बहुत जगह पे देखा हूँ क्योंकि अप्पा जैसे बल्लेबाज को पोलैंड में लगा है. ये बल्लेबाज भी बेहतरीन करता है. गेंदबाजी भी बेहतरीन करता है. अप्पा की जगह लेने आते हैं बल्लेबाज. ओहो क्या गेंद थी. बेहतरीन गेंद. समझी नहीं बल्लेबाज को. कीपर के दस्तानों में. टैटू चाय वाला. इनका नाम मशहूर है मार्जन में क्योंकि इनकी चाय पीने के लिए हमारे गांव वाले पहुंच जाते हैं.
रन में बढ़ोतरी। फिर से एक बार बेहतरीन गेंदबाजी चिराग द्वारा मनीष जैसे बल्लेबाज को रुका कर रखा है चिराग ने। क्या बढ़िया गेंदबाजी चिराग के गेंदबाजी से निकलते हुए बेहतरीन गेंदबाजी करते हुए चिराग। फिर से एक बार मनीष सलामी में आए थे, अभी तक डटे क्रीज के ऊपर। और बढ़िया गेंद थी, टैप किया, एक रन दौड़कर पूरा किया, आंखों में इशारा कर कर रन चुराया। क्या बढ़िया रनिंग दोनों भी बल्लेबाज की। फिर से एक बार चिराग और बढ़िया गेंद थी, बेहतरीन टैप किया, उतनी बेहतरीन फील्डिंग टैटू द्वारा। क्या बढ़िया फील्डिंग करते हुए टैटू। 3 ओवर के समाप्ति पे रन में बढ़ोतरी। इंडी चैलेंजर 1 मिनट का खेल बाकी है, दोनों बल्लेबाज क्रीज पे, उन्होंने अपनी जगह की है। अभी देखो मैं इतने दूर से आया हूँ इस ग्राउंड के ऊपर खेलने के लिए, इस हसीन ग्राउंड के ऊपर मौका मिला है मार्क्सन जैसे टीम को, लेकिन मौका मिला है, मौके पे चौका मारती है क्या। फिर से बहुत बढ़िया गेंदबाजी, अंपायर का इशारा वाइड गेंद, इस आदित्य 1 रन के साथ रन में बढ़ोतरी, 5 रन। पहले उनका खेल अभी भी जारी। वसीम खान कमेंट्री बॉक्स में, ओहो क्लीन बोल्ड। फिर से एक बार अंपायर का इशारा वाइड गेंद, इस आदित्य 1 रन के साथ रन में बढ़ोतरी। रन बोर्ड चलता हुआ 1 रन से 6 रन। फिर से एक बार बढ़िया देखना, स्टेट ट्राई किया, 1 टैप 4 रन। वसीम खान कमेंट्री बॉक्स में, वसीम खान जल्दी से जल्दी। वेदांत अच्छी गेंदबाजी करते हुए, लेकिन मांगजन के भी बल्लेबाज बेहतरीन बल्लेबाजी करते हुए। वेदांत फिर से एक बार अंपायर का इशारा वाइड गेंद, बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते हुए मांगजन। फिर से एक बार बढ़िया गेंद थी, स्टेट ट्राई किया, बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज। टॉस के लिए आजादुद्दीन सी के कैप्टन इलियास, लेकिन चिराग ने अपनी टीम के लिए चिराग जलाया है। चिराग की जगह लेने आते हुए बल्लेबाज बैट्समैन नेम उलटा टाकले, लक्ष ठेव। सार्थक उलटा टाक। सार्थक नॉन स्ट्राइक के ऊपर, स्ट्राइक के ऊपर बैट्समैन नेम ऋषि। ऋषि जो 6 नंबर की जर्सी खेलता हुआ ऋषि। बॉलर नेम अरमान, एक लेफ्टी गेंदबाज है अरमान। अरमान फिर से एक बार गेंद, दिशा खराब गेंद को अच्छी दिशा दिखाई बल्लेबाज ने। नो बॉल क्रॉस कर रे, शाबाश कम ऑन, एक्स्ट्रा लॉन्ग विकेट है। नो बॉल शाबाश अच्छी बल्टी वाले करते हैं। उसे एक बार रन चुराते हुए, क्या बढ़िया रनिंग दोनों भी बल्लेबाज की, बेहतरीन रनिंग। ऋषि क्या बढ़िया बल्लेबाजी, क्या देखना स्ट्रोक था ऋषि के बल्ले से, लेकिन अरमान भी एक अरमान लेके आया है। इंडी चैलेंजर के अरमान के हाथों में, अरमान अपने टीम के लिए कुछ अरमान पूरी करता है क्या। उन्हें कप्तान ने उनके हाथ में गेंद दी है अरमान पूरी करने के लिए। फिर से एक बार बढ़िया गेंद दी, बल्लेबाज को समझे नहीं, डॉट गेंद। अरमान एक अच्छे गेंदबाज है, अपने टीम के लिए कुछ तो अरमान करना पड़ेगा। फिर से एक बार अरमान, अंपायर का इशारा, नो गेंद। सफीर जल्दी से जल्दी कमेंट्री बॉक्स में, सफीर फिर से एक बार अरमान, अच्छी गेंदबाजी करते हुए अरमान। 07 अनीश, महेंद्र सिंह धोनी की जर्सी नंबर 07। वैसे ही अनीश जैसे धोनी फिनिशर में आते हैं, वैसे ही अनीश फिनिशर का मौका है अनीश को। फुलटा गेंद थी, बल्लेबाज को कुछ समझे नहीं, अंपायर का इशारा, नो गेंद। इस आदित्य 1 रन के साथ रन में बढ़ोतरी।
अरमान अपने टीम के लिए अरमान जगाना पड़ेंगे, लेकिन अनीश को भी अपनी टीम के लिए फिनिशर का काम करना जरूरी है। अनीश ओ फिर से एक बार अंपायर का इशारा, नो गेंद, खराब गेंद थी, बल्लेबाज को खराब गेंद को अच्छी गेंद में निकालना नहीं आया। अनीश 07 नंबर जर्सी, अच्छी बल्लेबाजी करना जरूरी। अनीश अरमान फिर से एक बार बढ़िया गेंद की, कुछ समझी नहीं, गेंद जाती हुई 4 रन के लिए। तो गाईज आम्ही आता जस्ट आलोय संगमेश्वर मध्ये आणि मॅच हरलोय आम्ही, नाराज पण झालोय थोडं. आम्ही प्रयत्न सोडले नाही, प्रयत्न भरपूर केले टुर्नामेंट जिंकण्यासाठी, पण काय करणार, दिवसभर कामातून वेळ पण भेटत नाही. हे आपली पोरं प्रॅक्टिस करतात, सार्थक चालवी असेल, ऋषी सिंधले असेल, बाकीचे प्लेयर येतात हळूहळू, कारण ताकद राहिलीच नाही आमच्यात कोणाच्यात. तर आपला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आणि इथे हायवे संगमेश्वर हायवे, तर तुम्ही कधी आला तिकडून तर या शॉपला व्हिजिट करा नक्कीच. ते चालूच असतं, छान असतं, सर्व भेटेल तुम्हाला, नक्की व्हिजिट करा. हां, तर संगमेश्वर हायवेला टी टाईम म्हणून हॉटेल आहे इथेच, तर तुम्हाला सर्व भेटेल इथे, भुर्जी पाव, मॅगी वगैरे आणि चहा वगैरे पण भेटेल. डेली चालू असतं त्यांचं शॉप, नक्की व्हिजिट करा. चला आजचा ब्लॉग, हां बरं, 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांचं शॉप चालू असतं. कधी पण या व्हिजिट करा शॉपला नक्कीच. चलो आपण पण आता मॅगीची ऑर्डर दिली त्यांना, मॅगी बनवतात आता. आम्ही सुद्धा लवकर गेलो होतो, तुम्हाला माहितीच असेल, तर आम्हाला पण भूक लागले भरपूर, आम्ही थोडं थोडं खाणार आहोत. सार्थक सालवीला घ्या कॅमेऱ्यामध्ये, आज हारण्याचं कारण हाच आहे, कारण त्याने पैसे त्याचे जीपे केलेले नाहीत.